मान्सूनला अजून सुरुवात न झाल्यामुळं धरणातील पाण्याचा साठा कमी आहे आणि त्यामुळं काळमावाडी धरणातून थेट पाईपलाईननं जो पाण्याचा पुरवठा होता तो आता खंडित झालेला आहे. अर्थात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये काळमावाडी धरणाला पॅरल पाण्याची व्यवस्था व्हावी, ती जर योजना बंद पडली, यासाठी DPCच्या माध्यमातून 3 प्रकारचे पंप आपण उपसा पंप पाण्याचे दिले होते आणि ह्या उपसा पंपातून शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आज ही बैठक या ठिकाणी झाली. इरिगेशन डिपार्टमेंटचे पण अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांना राधानगरी धरणातनं पिण्याचं पाणी जे काही आता पाण्याचा साठा कमी असल्यामुळं पुढं सोडलं जात नव्हतं ते पुन्हा सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. आज संध्याकाळपर्यंत पाणी पूर्ववत किंवा सुरळीत लोकांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नाही बघा, काय वेळेला आता नाईलाज असतो आणि या संदर्भात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपले आयुक्त देखील आता सक्षम आहेत. त्यांनी देखील या संदर्भात आढावा घेतलेला आहे. स्वतः देखील काल ते सगळ्या ठिकाणी जाऊन पिण्याच्या पाण्याची जी काही समस्या निर्माण झाली होती त्यासाठी त्यांनी व्हिजिट दिलेली आहेत. असं जर कुठली गोष्ट झाली असेल तर निश्चितपणे ती चुकीची आहे. अधिकाऱ्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष ठेवणं प्राधान्यानं गरजेचं आहे आणि याविषयी जर तसं काय झालं असं ते कारवाई करतील. नाही, आता टँकरला देखील आपण पोलीस प्रोटेक्शन मला वाटतं दिलेलं आहे आणि सगळ्यांनी थोडा संयम ठेवावा, कारण संध्याकाळपर्यंत आपले शहर पुरवठा पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत पाणी सुरळीत कोल्हापूर शहरामध्ये दाखल होईल आणि आपली ती जुनी शिंगणापूर पाईप योजना जी आहे त्या माध्यमातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पूर्वी देखील घडत आलेल्या होत्याच. पण बघा, लक्षात ठेवा, ही त्यांची जरी आपण मक्तेदारी कशी म्हणू शकतो, त्यांचा प्रयत्न असा आहे की आपापल्या भागामध्ये लोकांना पाणी द्यावं. कारण प्रत्येकाला जे एक मोठं टेन्शन आहे, लोकप्रतिनिधी घरात तर पाणी स्वतःच्या टाकीत तर भरून ठेवत नाही, की त्याचं कर्तव्य आहे की त्याला निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळं थोडंसं त्यावेळेला अशा काही घटना घडतात. पण ठीक आहे, त्यांनी संयम ठेवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. गांधीनगरच्या अतिक्रमणाबद्दल माझं प्रामाणिक मत असं आहे की लोकशाहीचा आदर ठेवला गेला पाहिजे. ज्या वेळेला 2018ला व 16च्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की त्या ठिकाणी अतिक्रमण इथनं पुढं कुठलं बांधकाम होऊ नये आणि जरी झालं असेल तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जमीनदोस्त झालं पाहिजे. अशा पद्धतीची मुजोरी कुणाची खपवून घेतली जाणार नाही. जेवढे काही सूट यामध्ये देता येईल दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून असेल ते सन्मान्य आयुक्त, त्यांना अधिकार आहेत, त्या बाबतीत ते विचार करतील. शेवटी लोक आपलीच असतात, पण लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून आपण न्यायालयाकडे पाहतो आणि त्याचा अवमान होईल असं कुठलं जर कृत्य होणार असेल तर हे बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही. त्यामध्ये रस्त्यामध्ये कुठली अतिक्रमणं असतील, त्यामध्ये ब्ल्यू लाईनमध्ये कुठली अतिक्रमणं असतील, या बाबतीमध्ये कुठलीही हैगई केली जाऊ नये अशी माझी स्वतःची भूमिका आहे. पण त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये अतिक्रमणं झाली असतील, न सांगता त्यांनी बांधकामं केली असतील तर त्यांचा घरपाळा असेल, दंडात्मक कारवाई असेल. मग प्रॉपर्टीचं, ही प्रॉपर्टी देखील आपल्या देशाची असते किंवा आपली सामूहिक प्रॉपर्टी असते, तर त्याचं नुकसान न होता ती मग कशी नियमित करून देता येईल, या सगळ्या गोष्टी शासनाचे काही गाईडलाईन्स आहेत आणि सन्मान्य आयुक्त त्या बाबतीत सक्षम आहेत, त्या बाबतीत निर्णय घेतील. या बाबतीतली मी सकाळीच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. खरं म्हणजे झालेल्या 2024च्या लोकसभेच्या वेळी निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करत, म्हणजे संविधान बदललं जाणार, मुस्लिम बांधवांच्यावरती अन्याय होणार, अशा पद्धतीनं महाआघाडीनं काहीच थोडं जादा यश मिळवलं. हे यश मिळवल्यानंतर खऱ्या अर्थानं वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे जे शिवसैनिक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत त्यांच्यामध्ये खदखद होतीच. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेला नंतर कळालं की अशा पद्धतीनं चुकीचं निगेटिव्ह नरेटिव्ह पसरत ही निवडणूक महाआघाडीनं जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यापासून ते आमच्या संपर्कात होते. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री हे अतिशय सक्षम आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जी संकल्पना या देशापुढे पहिल्यांदा मांडलेली आहे, इंडिया @47 2047 साली आपला देश महासत्ता बनला पाहिजे आणि यासाठी आपलं काम सुरू आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवत आज हे 6 खासदार
शिवसेने म्हणजे मग स्वगृहीत परततात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण शिवसेना प्रमुखांचे विचार आम्हीच मान्य करत आहोत किंवा आमच्याच अंगात आहेत. विरोधकांनी तर ते सगळं सोडलेलं आहे आमच्या. आणि त्यामुळं आजचा हा निर्णय झालेला आहे, हा त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय आहे. त्यांचं आम्ही आमच्या पक्षामध्ये स्वागत करतो. बघा, काही वेळा आम्हाला देखील दुःख होतं घर फुटताना. ही असं 2022ला देखील हीच परिस्थिती होती. पण लक्षात घ्या, हेच काही आता तुम्ही जी नावं घेताय ते 1-2-3 जण जे राहिलेत ते यांनीच हा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. यांचा हेकेखोरपणा, यांची वागण्याची पद्धत, काही चुकीच्या पद्धतीनं पक्षप्रमुखांना काही गोष्टी सांगायच्या आणि त्यामुळं हे पक्षाचं मोठं नुकसान झालं होतं. पण सुदैव असं आहे की आज आम्हाला मुख्य नेत्यांच्या स्वरूपामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भेटलेले आहेत आणि त्यामुळं आमचा पक्ष आता सक्षम झालेला आहे. त्यामुळं अशा लोकांच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. बघा, आता ह्या गोष्टी, ह्या शक्यता आपण इथं बसून काही सांगू शकत नाही. ज्या वेळेला आमचा टायगर मिशन टायगरसाठी दिल्लीला गेलेला आहे त्यावेळी तो मिशन फत्ते करून या ठिकाणी येणार याची आम्हाला खात्री आहे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.